Cancer Healer Center, a new beginning. पाकिस्तानच्या सूचना मंत्री अताउल्ला तरार यांचंही ट्विटर अकाउंट भारतात बॅन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधारे भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो, तरार यांनी केला होता दावा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रशिया दौरा रद्द. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर. समुद्रातून पाकला संदेश. 7 भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार. उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग. राफेल, जॅग्वार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं. भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानला इशारा. एलओसीवर पाकिस्तानकडून 9व्या दिवशीही शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, उरी, अखनूर भागात एलओसीवर गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर. घाबरलेल्या पाकिस्तानकडून सौदी अरब आणि इतर मित्र देशांना मदतीसाठी विनंती. तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाककडून विनंती. पाकिस्तानातल्या राजकारणात ट्विस्ट. लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना. इम्रान खान सध्या तुरुंगात. भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेतले मदरसे बंद. हॉटेल गेस्ट हाऊसचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे, तर पाकिस्तानला पोहोचलेल्या अतिरेक्यांची पीओकेतून पळापळ. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू. मात्र भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांकडून पाककडून प्रवेश बंद. भारतात लग्न केल्याने आपल्याच मुलांना सोडून पाकिस्तानात परत जाण्याची आईवर वेळ. युद्धाच्या भीतीने पाकिस्तान घाबरला. कराची आणि लाहोर विमानतळांवरील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद राहणार. लष्कर ए तैयबाचा दहशतवादी हाफिज सईदचे लोकेशन बदलण्यात आल्याची माहिती. पाक लष्कराचा केंट परिसर हाफिजचा नवा अड्डा. आयएसआय आणि पाक लष्करानं हाफिजला सुरक्षित ठिकाणी नेल्याची माहिती. भारताकडून पाकिस्तानला आणखी एक धक्का. पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफचं युट्यूब चॅनल भारताकडून ब्लॉक, तर माजी पंतप्रधान इम्रान खानचं इन्स्टाग्राम अकाउंटही बंद. दहशतवादावरून हात झटकणाऱ्या पाकिस्तानची एकाच आठवड्यात 2दा कबुली. पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरवली होती. संरक्षण मंत्र्यांनंतर परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंकडून पाकिस्तानचं पाप मान्य. भारत आणि अमेरिकेत $13 कोटी मोठा लष्करी करार. भारतीय नौदल सागरी सुरक्षा सॉफ्टवेअरसह अद्ययावत यंत्रणा अमेरिकेकडून खरेदी करणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या कराराला महत्त्व. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची धमकी. सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल. पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचं समन्स. सकाळी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश. मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही. पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईल. उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त. गोव्यातील शिरगावमध्ये श्रीलयराई देवीच्या यात्रेनिमित्त चेंगरी. 6 जणांचा मृत्यू तर 50हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण. वेसानगर पंचायतीकडून हिट ऍक्शन प्लॅन लागू. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील किमान तापमानात मोठी वाढ. पुढील आठवडाभर किमान तापमान चढत राहण्याचा अंदाज, तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचाही इशारा. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, तर उद्या रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही. नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे 7 जणांचा मृत्यू. वादळी वारा आणि पावसामुळे 100हून अधिक झाडं उन्मळून पडली, तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन. Cancer Healer Center, a new beginning.